एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसांनी ब्लॉग घेते आहे कारण मला टाईमच नव्हता ब्लॉग करायला. सो आत्ता मी आवरावरी चाललेली आहे कारण मी उद्या पहाटे ट्रिपला जाणार आहे. कुठे जाणार आहे ते तुम्हाला नक्कीच पुढे कळेल ब्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून. तर पहाटे 5 वाजले होते तर इथे मला फ्रेंड्स पिकअप करायला आले होते. सो जर्नी स्टार्ट्स नाव. एक कुणी लावले खिडकी, कुणी उघडली? केस खराब होत आहेत. तर आता आम्ही घेतलेला आहे हॉल्ट एका ठिकाणी कारण पेट्रोल पण भरायचं होतं आणि थोडा लेट पण झालं. आम्ही थांबलेलो आहे पेट्रोल भरायला. थोडासा नॉईस येत असेल गाड्यांचा. सो आम्ही अजून एक ठिकाणी हॉल्ट घेतलेला आहे. थोडा वेळ थांबलेलो आहोत. प्रवासाने खूप कसं तरी होत होतो. सकाळी आलेलो आहोत गोवा वेस्टमध्ये. सो आता आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहोत. सो बघूया की आलेलो आहे आता गोवा वेस्टमध्ये. हॉल्ट घेतलेला आहे ब्रेकफास्टसाठी. सो एन्जॉय करूया ब्रेकफास्ट. व्ह्यू तुम्ही बघू शकता. तर इथे आम्ही ऑर्डर केलं होतं ऑनियन उत्तप्पा. सो माझ्यासाठी मिसळ केली होती कारण मला मिसळ खायची होती. सो इडली सांबार पण केलं होतं आणि बुर्जी पाव पण येत होतं. हॅलो, कुणाचा? हो, पाठवते. काय का? फायनली आलेलो आहोत आम्ही गोव्यामध्ये. आयशे तू का लावलेस ते? फायनली आम्ही आलेलो आहोत. ऊन तुम्ही बघू शकता खूप आहे. सो आम्ही आता हॉल्ट घेतलेला आहे. आम्ही आता इथे नवतारा हॉटेलमध्ये आलो कारण भूक पण खूप लागलेली आहे. सकाळपासून आम्ही गोवा. तर आता आम्ही लंच करून घेतो आणि आता आम्ही आलेलो आहोत साऊथ गोव्यामध्ये. सो साऊथ गोव्यामध्ये मी राहिलेली आहे 1 महिना, त्यामुळे मला बरंच काही माहीत आहे. सो मी शॉपिंगला गेले आणि पुढचा व्हिडिओ काढायचा मी विसरून गेले. सो मी एवढाच काढला गार्डनचा. जसं सांगितलं तुम्हाला मी पुढे काही शूट करता आलं नाही. आम्ही पर्पल मार्टिनमध्ये गेलो होतो अंजुना बीचजवळ. सो तिथे वातावरण एकंदरीत खूप छान होतं आणि मी जास्त शूटिंगसुद्धा करू शकले नाही कारण एन्जॉय खूप केलं मी. सो तिथे आम्ही 4 गेलो होतो त्यामुळे तिथे आम्हाला काहीतरी 9,000 पडले. तर तुम्ही कधी पर्पल मार्टिनला जाल तर त्याच्या आधी तुम्ही रिझर्व करून जा कारण आम्ही थोडंसं रिझर्व करून गेलो होतो पण आम्ही सॅटर्डे संडे गेलो होतो त्यामुळे आम्हाला लवकर बीचच्या अलीकडे असं आम्हाला टेबल भेटला नव्हता. सो आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला असं सांगितलं की तुम्ही 9,000मध्ये तुम्ही किती पण खाऊ शकता. कुठल्या नाही म्हणूच नको तिला. प्राचीला नाही म्हणते मगाशी चला म्हणतोय फोटो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता आम्ही चाललेलो आहोत फिशरमॅनला. ह्याच्या आधी ऋत्विका आणि अतुल येऊन गेलेले आहेत, पिझ्झा खाऊन गेले. त्यांनी मला सांगितलं तिथली टेस्ट खूप छान आहे पिझ्झाची. सो चला आपण जाऊयात. तर हा होता नेक्स्ट डे. तर आता आम्हाला खूप भूक लागली होती तर आम्ही चाललेलो होतो. तुम्हाला मगाशी जसं सांगितलं की तसं इथे कॉन्टिनेंटल फूड खूप छान भेटतं आणि ह्या दोघांनी पण ट्राय केलं की चला जाऊयात, लेट्स सी कसं आहे फूड. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता मी आलेले आहे फिशरमॅनला. तो तिथे कॉन्टिनेंटल फूड खूप छान भेटतं असं माझी फ्रेंडसुद्धा बोलली होती. सो आता आम्ही टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो.
बघू शकता इथला व्ह्यू आणि ॲम्बियन्स किती छान आहे. सो हा नाईटला खूप छान वाटेल हा एवढा ॲम्बियन्स. छान वाटतं ते. करायचं का ते आता ह्याच्यावर सांगा. आता जाऊयात ना मॉल ती गोव्याला असेल तर तिथं जाऊ करू एक ते ट्राय करू माझ्या घरून. ऐक ऐक तिकडे खेळायला काय काय आहे. आता आमचं खाऊन झालेलं आहे. खरंच सांगू तर टेस्ट खूप छान होती कॉन्टिनेंटलची. तर आता आमचं खाऊन झालं. ट्रस्ट मी खूप टेस्ट छान होती. तर आता आम्ही आलो आहोत, मी जिथे राहते तिथल्या मार्केटमध्ये आलेले आहे. टिबेटियन मार्केट हे खूप फेमस मार्केट आहे. सो इथे तुम्हाला नेकपीस, इयरिंग, अँकलेट, ब्रेसलेट खूप छान भेटतील. फक्त इथं बार्गेनिंग करता आली पाहिजे, नंतर ते खूप ओव्हर प्राईज सांगतात. बार्गेनिंग केल्यानंतर ना ते खूप कमीमध्ये देतात. तुम्हाला मी दाखवेन. इथे मी 4-5 गोष्टी घेतल्या, खूप छान आहेत आणि मला खूप आवडल्यासुद्धा. यांची व्हरायटी खूप छान आहे आणि जास्त करून ब्रेसलेट खूप छान आहेत आणि सिल्वर ज्वेलरी ज्याला आपण ऑक्सिडाइज ज्वेलरी असं म्हणतो. सो खूप गरम होत होतं तिथे. सो जाऊयात आपण. फक्त ह्या मार्केटमध्ये आपल्याला बार्गेनिंग करता आलं पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर सुंदर अशा पर्स आहेत, नेकलेस आहेत, नेकपीस आहेत, पुन्हा ड्रीम कॅचेस आहेत. ह्या मार्केटमध्ये मे बी संध्याकाळची गर्दी खूप असते. आम्ही सकाळी सकाळी गेलो होतो. सो तुम्हाला म्हटलं तसं हे आहे टिबेटियन मार्केट. तर आता आम्ही आलो आहोत अंजुना बीचला. सो सकाळी आम्ही इथं फिशरमॅनला गेलो होतो, पण दुपारी आम्ही खूप कंटाळा आला, त्यामुळे आम्ही एक रेस्ट केली दुपारपर्यंत. सो आता आम्ही आलेलो आहोत अंजुना बीचला. तुम्ही बघू शकता व्ह्यू. दिस इज अ व्ह्यू ऑफ गोवा. आता इथे व्हिडिओ शूट करायचा चाललेला आहे ऋत्विकाचा. तर अशा प्रकारे आम्ही खूप एन्जॉय केला 2 डेज. सो पहिल्या दिवसाचा मला काही व्हिडिओ घेता आला नाही. तो फर्स्ट डेला आम्ही पर्पल मार्टीला गेलो होतो, तो त्याचा मी तुम्हाला नक्कीच एक आडवा असा व्हिडिओ टाकेन. सो फर्स्ट डेला काही मला जास्त शूट करता आलं नाही. आम्ही पर्पल मार्टीला गेलो होतो. सो तिथे आम्ही 4 जण होतो. आमचे त्यांनी पर पर्सन 9,000 घेतले. सो 9,000मध्ये तुम्ही काही पण बिवरेजेस किंवा अल्कोहोल किंवा फूड तुम्ही एन्जॉय करू शकता. तो पण एक्सपिरियन्स खूप छान होता. पण तो एक्सपिरियन्स आता मी व्हिडिओ करायचे खूप विसरूनच गेले. गेट में पानी भर सकते, पानी भरने के पैसे लगते नहीं हमारे पास. इनका सोलो लगो. सो आम्ही आलो बीचवरून. खूप भूक लागली होती. सो ह्या हॉटेलमध्ये मला ॲम्बियन्स खूप छान होता आणि सिंगिंग पण खूप छान होतं. सो खूप आवडलं. सो हॉटेलचं नाव आहे खूप छान आहे. तुम्ही मला खूप आवडलं. तर अशा प्रकारे आमचा डिनर झाला. तर आम्ही मागवले होते चिकन विंग्स. सो त्यांची क्वांटिटी खूप कमी होती. गोव्यामध्ये खूप ओव्हर प्राईज आहे आणि जे आपण ऑर्डर करतो ते सुद्धा कमी देतात. सो ते पण एक आहे. सो हा गोव्यातला लास्ट डे होता आणि हा माझा आउटफिट आहे. तुम्हाला कशी वाटली माझे आउटफिट्स गोवाचे नक्की मला कमेंट करून सांगा आणि मी तुम्हाला याची लिंकसुद्धा देईन या आउटफिट्सची. तर आता आम्ही रूमवर आलो, पण रूमच्या खाली खूप शॉपिंगला आहे. सो आता आम्ही शॉपिंग करायला जातो. कुठे चाललं आता आपण? कॉफी प्यायला ते नवीन काहीतरी प्रकार आहे ना असं कॉफीचा. ट्राय करूया. आपण सकाळी गेलो होतो टिबेटियन मार्केटला, तिकडे ना त्या साईडला तिथे बघितलं होतं. आता आमचा डिनर झालेला आहे. स्वतः आम्ही चाललो होतो. तर जसं तुम्हाला बोलले मी शॉपिंगला आले खाली. मला मम्मीसाठी एक कुर्ती घ्यायची होती आणि ऐश्वर्याला पण तिच्या भावासाठी एक टी-शर्ट घ्यायचा होता. तर इथे ती कमी करतच नव्हती, खूप कॉस्टली सांगत होती. सो एवढे ओव्हर रेट सांगत होते, त्यामुळे तिच्याकडून आम्ही जास्त काही घेतलं नाही आणि तिने जास्त कमीसुद्धा केलं नाही. सो हा होता आमचा लास्ट डे. गुड कॉलेज नाही केला.
हॅलो, निघाली हो, आता म्हणजे निघालो आता. तर आता आम्ही चाललेलो आहोत घरी रिटर्न. खूप भूक लागलेली होती. ब्रेकफास्टसाठी आम्ही थांबलो. हे हॉटेल खूप छान आहे. इथे आम्ही घावन मिसळ मागवली होती आणि घावन चटणी मागवली होती. खूप छान होती, खूप छान अमेझिंग टेस्ट होती. सो इथे कोकणातले काही पदार्थ होते. मी लास्ट टाईम चिकन मसाला घेतला तर खूप छान होता, त्यामुळे मी ह्या टाईमला नवीन ट्राय करायची म्हणून मी मटन मसाला घेतला. म्हणजे अमेझिंग टेस्ट आहे. त्यांच्या टाईपने केलं तर असं वाटतं की कोकणी टाईपच आपण नॉनव्हेज केलेलं आहे. तर इथे केळीचे चिप्स होते, फणसाचे चिप्स होते, वेगवेगळ्या प्रकारची चटणी होती. तर त्यानंतर निघालो थेट आम्ही कोल्हापूरमध्ये पोचलो, कारण तिथे शॉपिंगसुद्धा करायची होती आम्हाला. सो इथे थालीजमध्ये आलो. तर आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे चिकन थाळीची, कारण आम्ही सगळे चिकन खाणार आहोत. आणि एक टेस्ट म्हणून मटन चॉप्स मागवले आहेत. लेट्स सी कशी टेस्ट असेल त्याची. तर खूप कंटाळा आला होता ट्रॅव्हलिंगनी आणि खूप भूक लागली होती. आत्ता काहीतरी समथिंग 3:30 वाजल्या होत्या. तुम्ही बघू शकता आम्ही काय मध्ये हॉल्ट पण नाही घेतला, त्यामुळे खूप कंटाळासुद्धा आला होता. आणि कोल्हापूरचं मार्केट बंद असतं रविवारचं बाय द वे, त्यामुळे खूप लेट झाला जेवायला. सो आत्ता आम्ही ऑर्डर केलेलं आहे मटन चॉप्स. खूप छान टेस्ट होती. आणि ह्या थाळीसुद्धा आलेल्या आहेत. आम्ही ऑर्डर केलेला चिकन थाळी आणि एकंदरीत टेस्ट ओके होती, खूप छान होती. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा. कोल्हापूरमध्ये जर येत असाल तर थालीजमध्ये नक्की जावा. तर आपण शॉपिंग बघूयात. तर मी गोव्यावरून आले काल रात्री 12 वाजता समथिंग. हा ब्लॉग तुम्हाला लेटेस्ट बघायला भेटेल, कारण मी लवकर एडिट केला नाही. तिथे मी काही शॉपिंग केलेली. तिथे नॉर्थ गोव्यामध्ये राहिले होते, कलंगूट बीचच्या साईडला. तिथे कुठलं तरी मार्केट होतं, टिबेटियन मार्केट होतं. तर तिथे मी शॉपिंग केलेली तुम्हाला मी दाखवते. सो हे असं काही मी वॉलसाठी लावायला घेतलेले. हे असे 5 घेतलेत, बघू शकता तुम्ही. हे एक घेतलेलं आहे. सो इथे मध्ये होल आहे, आपण हे वॉल हँगिंगसुद्धा करू शकतो एकसारखे असे लावून. तर हे काहीतरी 150ला एक आहे. सो त्यांनी मला काहीतरी 100ला एक दिलं. ह्यातले त्यांनी असे डिझाईनचे पण होते, पण त्याला असे होल नव्हते, त्यामुळे मी हे कॅन्सल केले आणि हे घेतले. हे पण खूप सुंदर आहे. सो नेक्स्ट तुम्हाला दाखवते. तिथेच त्याच मार्केटमध्ये, टिबेटियन मार्केटमध्ये मी अशी पर्स घेतलेली आहे. खूप छान आहे, खूप जाड आहे. सो हा लेमन कलर आहे, लेमन कलरमध्ये घेतलेली आहे. सो अजून एक मी घेतली, मला आवडली म्हणून, आणि खूप हेवी आहे, अजिबात लूज वगैरे नाही, खूप हेवी आहे. असे 2 घेतलेलं आहे. सो या मला काहीतरी 1200च्या 2 भेटलेल्या आहेत, बार्गेनिंग करून ऑफकोर्स. तर माझ्या दीदींच्या मुलींसाठी मी कपडे घेतले. हा असा एक कॉटनचा 1 पीस भेटला. हा खूप चीपमध्ये बसला मला, कितीतरी 300ला. आणि हा असा कॉट सेट आहे. आणि ही पॅन्ट, हे काहीतरी 200ला पडलं. अजून एक असंच घेतलं आहे माझ्या मामाच्या मुलीसाठी, तो मी काल देऊन आले. आणि हा मी साऊथ गोव्यामधून घेतला आहे टॉप, मडगाव मार्केटमधून. खूप छान आहे, मी आजच घातला होता. मस्त वाटतो, मस्त दिसतो, कलर बघू शकता. सो मी एवढीच केली शॉपिंग, कारण जास्त टाईम पण नव्हता शॉपिंग करायला. तर तुम्हाला कशी वाटली माझी शॉपिंग नक्कीच कमेंट करून सांगा. सो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. सो मी इतकी कॅमेरा फ्रेंडली नाही, त्यामुळे मला जास्त बोलता आलं नाही. सो फर्स्ट डेचा पण मी जास्त घेऊ शकले नाही. सो त्या एन्जॉयच्या मोमेंटमध्ये इतकं लक्षातसुद्धा आलं नाही. सो नक्की मला कमेंट करून सांगा. सो माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल दॅन टेक केअर, बाय. सो मी आत्ता बघत आहे बिग बॉस सुरू झालेला आहे दुपारचा, आणि जे कोण फॅन असेल बिग बॉसचं मला नक्की सांगा. मी दुपारचं पण परत रिपीट टेलिकास्ट वॉच करते आहे. सो बाय. सो टिल देन टेक केअर, बाय. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.